आतापर्यंत आपण अनेक घटना पाहिल्या आणि वेगवेगळ्या घटना ज्या की स्वप्न देखील आपण विचार करू शकत नाही अशा घटना आपल्या समोर दिवसेंदिवस येत आहेत, त्या पाहत आहोत आपण. परंतु आता एक अत्यंत आश्चर्यचकित करणारी घटना समोर आलेली आहे. चक्क आपण सर्वजण काम करणारी, संपूर्ण कुणी ड्युटीवर जातं, कुणी रोजंदारी करतं, कुणी कंपनीमध्ये जातं आणि मुख्य साधन म्हणजे मोटरसायकल. सकाळी सर्व आपली कामं आटपून मोटरसायकल चालू करतो आणि कामाला निघून जातो. परंतु कोणाच्याही डोक्यामध्ये अशी कल्पना येऊ शकत नाही जी की या घटनेमध्ये घडली. मोटरसायकलला सेल्फ मारला, क्लच दाबला आणि गाडी चालू करणार तोपर्यंतच जे समोर घडलं ते अतिशय धक्कादायकच होतं, आश्चर्यचकित करणार होतं. सर्वांनी सावधान राहावं आणि निष्काळजीपणाने कुणीही राहू नये, नाही तर तुमच्या जीवाशी असा खेळ होऊ शकतो. नेमकं घडलंय काय? तर राजेश नावाचा व्यक्ती, तो नेहमीप्रमाणे घरी सकाळी विधिवत संपूर्ण कामं आटपले, डबा टिफिन घेतला आणि ड्युटीवर जाण्यासाठी निघाला. मोटरसायकलला चावी लावली, सेल्फ मारला आणि गाडी चालू करून निघणार तोपर्यंतच त्याच्या हँडलमधून, डाव्या हाताच्या क्लचच्या त्या हँडलमधून, जिथे की आपण इंडिकेटरचं बटन ठेवतो, त्या संपूर्ण त्या गट्ट्यातून सापाने तोंड बाहेर काढलं आणि त्याला ते तोंड दिसलं आणि त्याचा थोडक्यात जीव वाचला. नंतर तो खाली उतरला आणि मारतोलने नटबोट करून तो साप बाहेर काढला. परंतु जर त्याचं दुर्लक्ष झालं असतं तर तो साप त्या सांधीतून बाहेर आला असता इंडिकेटरच्या बटन पासून आणि त्याच्या हाताला दंश केला असता आणि विचित्र घटना झाली असती. परंतु त्याच्या सावधगिरीमुळे आज त्याचा प्राण वाचला. केरळमध्ये ही घटना समोर आली, एकदम आश्चर्यचकित करणारी. त्यामुळे सावध राहा. रात्रभर आपली मोटरसायकल ज्या ठिकाणी उभी असते त्या ठिकाणी कुठून कसेही कोणतेही जीवजंतू येऊ शकतात आणि गरमीच्या साह्याने दडून लपू शकतात. त्यामुळे सकाळी आपल्या वाहनाकडे बघत जा, साफसफाई करून नंतरच निघत जा. आज राजस्थान थोडक्यामध्ये जीव वाचला. आपण देखील सावध राहायला पाहिजे, या व्हिडिओतून आपल्याला शिकायला मिळतं. आणि ही घटना घडली एकीकडे, परंतु आता सध्या अजून एक घटना समोर येते, अंगावर शहारे आणणारी. कारण या घटनेमध्ये अतिशय भयानक चित्र आपल्याला दिसून येतं, समोर आलेलं आहे. कारण ज्या मुलाला आपली मुलगी देतो तो मुलगा म्हणजे जावई झाला आणि मुलीचे आई वडील म्हणजे एक प्रकारचे त्या मुलाचे आई वडीलच असतात. परंतु याच नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे. चक्क बायको सोडून दिली आणि सासू सोबतच संसार थाटला त्या जावयाने. त्या दोघांमध्ये अगोदर बोलणं चालणं सुरू झालं, अनैतिक संबंध झाले आणि शारीरिक संबंधानंतर काही दिवसानंतर त्या दोघांनी ठरवलं की आपण लग्न करायचं. त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, वाजत लग्न केलं, मंदिरमध्ये लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर फोटो देखील काढले आणि पुन्हा गावामध्ये आले. किती विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली. या घटनेने संपूर्ण परिसर आज संताप व्यक्त करतो. संपूर्ण ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत. ही घटना घडलेली आहे हरियाणामध्ये. या घटनेमुळे आज बराचसा प्रादुर्भाव पडताना आपल्याला दिसून येतोय. कारण जे नातं पवित्र मानलं जातं असं प्रत्येक नात्यामध्ये आज कलंक लागताना आपल्याला दिसून येतोय अशा भयानक घटनेमुळे. ही घटना घडल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि ही पहिलीच घटना नाही, या अगोदर देखील अनेक घटना घडल्या. यामध्ये जे की नात्याच्या सीमेच्या पलीकडे ओलांडून हे चुकीचे पावलं उचललेले आरोपी आपण पाहिलेले आहेत. परंतु पाहुणे रावळे गावातील इज्जत चव्हाट्यावर मांडताना हे आरोपी आपल्याला दिसून येतात. क्षणिक सुखासाठी, नाशिवंत या नासक्या शरीरासाठी आज अनमोल असा जीवनाचा बर्बादी करतानाचा हे आरोपी आपल्याला दिसून येतात. ज्यांना कोणाचीच भीती नाही, लज्जा नाही, शरम नाही, लाज नाही, अशा घटना समोर येतात. नक्कीच या घटनेबद्दल आता वयाची काय सीमा असेल, सासूचं काय वय असेल, त्या जावयाचं काय वय असेल, अशा घटना समोर येत आहेत. विचार करायला भाग पाडतो. तुम्ही सावध राहा, सुरक्षित राहा. आपल्या आसपास, आपण जिथे राहता आपल्या आसपास कुठे कुठे काय काय घडतं सर्व बारकाईने लक्ष राहू द्यायचं. आपलं कुटुंब, आपली सुरक्षा, आपली जबाबदारी आहे. सुरक्षित राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. नाहीतर
अशा संकटांचा सामना करावा लागतो. कोणतं संकट कोणत्या रूपाने घरी सांगता येत नसतं. या दोन्हीही घटनांबद्दल, या दोन्हीही घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.